आता थोड्याच दिवसात माझी बायको माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल, वड्या झाडाला फेऱ्या मारेल. बेसवरनं चालत येत होतो तेव्हा आमचं असं झालं की चला आपण ट्रेकिंगला चाललोय, कुर्ते वगैरे घालून सगळेजण नऊवारी साडी नेसून बाहेर चालल्यात ट्रेकिंगला, असं असा फील होता जवळपास. ते त्याचा अर्थ मी कायम असा लावतो की ते निसर्गाशी आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन असतं किंवा आपण युनिव्हर्स सोबत बोलतो. तर स्त्रिया जो काय संकल्प करतात की 7 जन्मी हाच नवरा मिळू दे आणि 7 फेऱ्या मारतात, तर ते निसर्गाचं कनेक्शन आहे आपल्या ह्युमन बिंगचं. मी प्रयत्न करेन की ज्या ज्या दिवशी ती माझ्यासाठी उपवास धरेन त्या दिवशी मी पण तिच्यासाठी उपवास धरेन. बापरे, बाकी मला माहित नाही काय करायचं असतं याच्यामध्ये. जास्त कुठेतरी ते खटके उडतात की मला जे पडत नाही ते तिला पडतं, तिला पडत नाही. पण हेच जेव्हा एका लेवल येतं तेव्हा ते रिलेशन स्मूथ होतं आणि तेव्हा ते चिरकाळ टिकतं. लोक म्हणतील आता एंगेजमेंट झाली, हा काय एवढं बोलतोय. 10 वर्षापासून आहे तिच्यासोबत. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कलर्स मराठीवरील मी जिंकून घेईन सारा आणि मोहिनी या दोन्ही मालिकेचा महासंगम आहे. त्याच निमित्ताने अभिज सर आपल्या सोबत आहेत. तर कशा आहात? मस्त. सकाळपासून आम्ही शूटिंग करतोय आणि मागे पाहत असाल तर असं प्रॉपर जंगलातला रस्ता आहे. ते म्हणाल जंगलात मी काय करतो, म्हणजे जंगलात आम्ही सगळेजण शूटिंग करतोय कारण इथे वडाचं मोठं झाड आहे. हे वटपौर्णिमेचा सगळा सिक्वेन्स आहे. सो सकाळपासून शूट करतोय, मजा येते. कसं वाटतंय नेहमी आपण असं नाही का सेटवर शूट करतो, आज ओपन वातावरणात शूट करतो. हो, आज आम्ही जेव्हा तिकडून बेसवरनं चालत येत होतो तेव्हा आमचं असं झालं की चला आपण ट्रेकिंगला चाललोय, कुर्ते वगैरे घालून सगळेजण नऊवारी साडी नेसून बाहेर चालल्यात ट्रेकिंगला, असं असा फील होता जवळपास. आता जरा पाऊस येऊ नये कारण की शूटिंग चाललंय, पण जरा पाऊस आला तर मग काय वातावरण होईल वा वा. पण येऊ नये, आमचं शूटिंग थांबेल नाही. म्हणजे कलाकार म्हणून पाऊस नको येऊ दे, माणूस म्हणून पाऊस हवाय. बरं नेहमी सेटवर वगैरे कसं असतं, गरम होतं का? इथे छान वाटतंय ओपन वातावरण. हे कसं हे नॅचरल एअर आहे. गरम होतंय पण तितके उन्हाचे चटके बसत नाही कारण की वरती झाड आहे. पण सेटवर आमचे एसी असतो फुल, आम्हाला थंडी वाजते फार, त्यामुळे एसीतली गंमत जरा वेगळी आहे, पण निसर्गाची गंमत त्यापेक्षा भारी आहे. भारी वाटतं इथे. बरं, 2 मालिका आज एकत्र आल्यात, काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? ट्विस्ट मस्त आहे, मजा आहे. मी आता जर ट्विस्ट सांगितलं तर मग लोक एपिसोड बघणार नाहीत. सगळेजण लाईमलाईट मराठी बघतील नाही, ते बघत राहाच, पण सिरियल पण बघा. ट्विस्ट कमाल आहे, मस्त प्लॉट आहे आता पुढचं लिहून आलेलं. आणि 2 मालिका ज्या आता चांगल्या लोकांपर्यंत पोहोचतायत, लोकांचं खूप प्रेम मिळते दोन्ही मालिकांना. आम्ही सगळे कलाकार एकत्र येतो. आम्हाला पण कलाकार म्हणून त्यांची ओळख होतीये, त्यांच्याशी मैत्री होतीये. आधीचे ओळखीचे अनेक कलाकार आहेत, नवीन ओळखी पण होत आहेत. एक मस्त वातावरण तयार झालंय सेटवरचं, मजा येते. बरं, वटपौर्णिमा म्हणजे आईकडून वगैरे ऐकलं असेल, तू पहिल्यांदा वगैरे एक्सपिरियन्स करायची, तुला कसं वाटतंय? मी तर घरी पाहिलेलं आहे, आई करायची. आई सोबत काकू आजी सगळेच जण जातात वटपौर्णिमा करायला. आणि आता थोड्याच दिवसात माझी बायको माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल, वड्या झाडाला फेऱ्या मारेल. सो मी प्रयत्न करेन की ज्या ज्या दिवशी ती माझ्यासाठी उपवास धरेन त्या दिवशी मी पण तिच्यासाठी उपवास धरेन. बापरे, बाकी मला माहित नाही काय करायचं असतं याच्यामध्ये जास्त, पण श्रद्धा असते सगळ्यांची. आणि आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, काय लावून दिलेल्या गोष्टी आहेत, सणवार साजरा करण्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धती, मी असा माणूस आहे की त्या सगळ्या रीतीभाती पद्धती पाळणारा मी माणूस आहे. त्यामुळे मला या सगळ्या सणांची एक वेगळी गंमत वाटते. बघा ना, म्हणजे वटपौर्णिमे दिवशी वेगवेगळ्या स्त्रिया घरातून छान आवरून बाहेर पडतात, तिथे एकत्र भेटतात, काहीतरी चांगलं मागतात देवाकडे. मी त्याचा अर्थ मी कायम असा लावतो की ते निसर्गाशी आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन असतं किंवा आपण युनिव्हर्स सोबत बोलतो. तर स्त्रिया जो काय संकल्प करतात की 7 जन्मी हाच नवरा मिळू दे आणि 7 फेऱ्या मारतात, तर ते निसर्गाचं कनेक्शन आहे आपल्या ह्युमन बिंगचं. सो हे निसर्गाचं कनेक्शन म्हणून तेवढं इतकं सुंदर आहे. सो ते करत राहायला पाहिजे. जे असं अवॉइड करतात की काय जायचं आणि काय करायचं, याला काय अर्थ आहे, दोरा गुंढाळायचा वगैरे वगैरे, ठीक आहे, त्यांचे विचार, पण आपली परंपरा आहे, आपली संस्कृती ती जपली पाहिजे, नाही तर काय उपयोग. बरं, आणि या संस्कृतीला थोडं मॉडर्न टच म्हणता येईल का? असं की तू म्हणालास की माझ्या बायकोने उपवास धरला तर तू पण धरशील, हा मॉडर्न टच तुझ्या साईडने म्हणता येईल का? हा, म्हणजे असं नाही की ती धरते म्हणून मी तिच्यासाठी धरेन याचा असा काही अर्थ असा नाही. पण ती जर काही करतेय तर त्या दिवशी आपण पण काहीतरी करावं, तिला छान वाटावं म्हणून. तिला छान वाटावं म्हणून, किंवा मग आपल्याकडे काहीतरी तर एफर्ट्स असावेत. ती जर जेवत नसेल दिवसभर
माझ्यासाठी नाही जेवणार मी पण एक दिवस, त्याला काय, काय आम्ही रोज जेवतोच आहे. तरी आपल्याकडे उपवास म्हणजे इंटरेस्टिंग आयटम असतो. जो माणूस नॉर्मल दिवशी जेवत नाही जास्त, तितका तो उपवासाच्या दिवशी खातो. आण सफरचंद, आण केळ, आण उपवासाचा चिवडा, आण डाळिंब, आण ज्यूस कर, उसाचा रस पी, हे सगळं चालू असतं आपल्याकडे. ती एक म्हण आहे, एकादशीने बका बका खायची. बका बका खाशी, खरंय. बापरे. बरं, आणि तुला माहितीये का ते वटपौर्णिमेचे जे वाण सगळ्या बायका मिळून तयार करतात, त्या वाणात काय काय फळं असतात तुला माहितीत का? आता हा सीझन, मला असं वाटतं सिझनेबल गोष्टी असतात प्रत्येक सणवारामध्ये. जसं संक्रांतीच्या वाणामध्ये ते हरभरे असतात तेव्हा आलेले, हिरवे हरभरे असतात, गहू असतो, गव्हाची लागवड झालेली असते, असं बरंच काही असतं. तसं हा काळ, हा सीझन मला असं वाटतं करवंद असतात, जांभळं असतात. सो अजून एवढं मी डोकून पाहिलं नाही, पण एवढं माहिती करवंद जांभळं असे असतात असं मला वाटतं. हे पण हे दोन कन्फर्म असतात. फणस असतो, आंबा असतो. फणस, आंबा. हा, आता पुढच्या वटपौर्णिमेला मला कळेलच काय काय असतं. मीच भरून देईल काय पाहिजे काय पाहिजे. बरं, 7 फेरे तिथं घेईल पुढच्या वर्षी तुझ्यासाठी. 7 वचनं तेव्हा तू तिला काय देशील? आपल्या संस्कृतीत जी वचनं लिहून दिली आहेत, मला वाटतं तीच वचनं आपण देत असतो. त्यात मेन महत्वाची ती 7 वचनं हेच आहेत की आयुष्यभर एकमेकांना साथ देणं, एकमेकांसाठी उभं राहणं, प्रसंगी एकमेकांना मदतीचा हात देणं, आपण मी तुझ्यासोबत ठामपणे उभा आहे याची जाणीव करून देणं, एकमेकांची शक्ती बनून उभं राहणं, एकमेकांची संपत्ती, एकमेकांची ऐश्वर्य वाढवणं, घराचं गोकुळ करणं, नंदनवन करणं आणि तो वारसा पुढे नेणं. याच्या पलीकडे काही वचन असू शकत नाहीत. आणि हे मला वाटतं प्रत्येक कपलच्या त्या 7 वचनांमध्ये या गोष्टी येतातच. पण जेव्हा आपण एखाद्या रिलेशनशिप मध्ये येतो तेव्हाच ते गोंधून घेतले पाहिजेत मनावरती की आपल्याला हे रिलेशन अशा पद्धतीने वर्क करायचंय, तेव्हा ते वर्क होतं. कारण बऱ्याच वेळा अनेक गोष्टी अशा असतात की कुठेतरी तिच्या काही गोष्टी वेगळ्या असतात, आपल्या काही वेगळ्या असतात, आपलं आयुष्य वेगळं असतं, तिचं आयुष्य वेगळं असतं, तिचे अनुभव वेगळे असतात, आपले अनुभव वेगळे असतात. कुठेतरी ते खटके उडतात की मला जे पडत नाही ते तिला पडतं, तिला पडत नाही. पण हेच जेव्हा एका लेवल येतं तेव्हा ते रिलेशन स्मूथ होतं आणि तेव्हा ते चिरकाल टिकतं. मी आता त्या स्टेजला फॉर्च्युनेटली आलेलो आहे. खूप भांडणं करून झालेत, सगळं करून झालंय. आता कुठे कुठे तो बॅलन्स जमतोय आणि फायनली आता लोक म्हणतील आता एंगेजमेंट झाली, हा काय एवढं बोलतोय. 10 वर्षापासून आहे तिच्यासोबत. बापरे, 10 वर्ष तसे काय काय बदल झालेत की डे 1 पासून, नाही का, आतापर्यंत खूप बदल झाले. खूप 0 to हिरोचा प्रवास मी तिचा, तिने माझा पाहिलेला आहे. सो एकांकिकांपासून जर ती ओळख आहे, एकमेकांच्या सवयी खूप माहिती झाल्या आहेत. त्यामुळे ते माणूस म्हणून आम्ही दोघेही खूप बदललोय, खूप मॅच्युअर्ड व्हायचा प्रयत्न करतो. अजून मॅच्युअर्ड झालो मी तर नाही झालेलो, मी खूप बालिश आहे अजून. पण बालिश म्हणण्यापेक्षा माझ्या मनातलं बालक जिवंत असतं. काय मी असं सिरियस वगैरे असं करू शकत नाही. मी आहे तसं आहे, पण एकमेकांना ग्रो होताना पाहिलंय आम्ही छान. आता अजून ग्रो होऊ नक्कीच. टचवूड. बरं, तिचं असं झालंय का कधी की अरे यार नेहमीच तू काय लहान मुलांसारखा असतो, कधीतरी सिरियस हो, असं कधी झालं? बोलायला ती सिरियस पाहिजे ना. अरे ती तेवढीच बालवयातली मुलगी आहे. फक्त आमच्या दोघांमध्ये एक फरक आहे, मी खूप जास्त एक्स्ट्रोवर्ट आहे. माझ्यासोबत कोणीही नवीन माणूस आला तरी 10व्या मिनिटात त्याचा माझ्या गळ्यात हात असतो. बापरे, तेवढा मला बोलबच्चन तेवढं फ्री आहे मी. खुली किताब आहे. तिला तसं नाही, ती जरा इंट्रोवर्ट आहे. लोकांची पूर्ण ओळख झाल्याशिवाय ती खुलत नाही, ती पटकन जास्त बोलत नाही. सो त्या 2 गोष्टी आमच्यामध्ये जरा विरोधाभास आहे त्यातला. त्यामुळे तिची बालिश किंवा बालक शिवानी आहे ती माझ्या समोरच आहे आत्तापासून. नाही आली अजून जगासमोर, मला वाटतं आता हळूहळू येईल. पण चांगलंय ना की तुम्ही दोघं एकमेकांना, लहान मूल तुमच्यातलं जपताय तुम्ही दोघंही, दोघांमधलं जपलंच पाहिजे बाई, नाही तर मरून जाऊ आम्ही. बरं, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. शूट तर चालू असेल आणि अशा अनेक गप्पा गोष्टी आपण होत राहतील. अगदीच. आणि मला प्रेक्षकांना एवढं सांगायचं की आता हा महासंगम आहे, मोठा कार्यक्रम आहे, सोहळा आहे एक प्रकारचा. खूप काय काय गोष्टी घडणार आहेत मालिकेमध्ये, आमच्या सुद्धा मोहिनीमध्ये सुद्धा खूप गोष्टी घडणार आहेत. सो बेसिकली कलर्स मराठी ट्यून करायचे 7 वाजल्यापासून तुम्हाला आणि ते बघत राहायचं. उत्तम मालिका आपल्या वाहिनीवरती आहेत. सो हा महासंगम पण तुम्ही एन्जॉय करा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.